आज जर मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरलं जाणारं सर्वात महत्त्वाचा पदार्थ कोणता आहे, तर बहुतेक जण म्हणतील भाजी, कोणी म्हणेल डाळ, कोणी म्हणेल भात. पण मित्रांनो, खरी उत्तर आहे तेल. कारण तेलाशिवाय आपल्या किचनमध्ये एकही पदार्थ तयार होऊ शकत नाही. आणि हाच तेल आज लाखो भारतीय कुटुंबांमध्ये वादाचा विषय बनलेला आहे. कारण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमकं कोणतं कुकिंग ऑइल आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं हळूहळू आपल्या शरीराला आतून खराब करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही धक्कादायक सत्य सांगणार आहे जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही उद्यापासूनच तुमचं तेल बदलण्याचा निर्णय घ्याल. कारण हा प्रश्न फक्त चवीचा नाही, हा प्रश्न तुमच्या हृदयाचा आहे, तुमच्या मेंदूचा आहे, तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील आरोग्याचा आहे. आज बाजारात गेलात तर शेकडो ब्रँड्सचे तेल दिसतात. रिफाइंड सनफ्लावर ऑइल, रिफाइंड सोयाबीन ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड कॅनोला ऑइल आणि जाहिरातींमध्ये हे सगळेच तेल अत्यंत हेल्दी असल्याचा दावा करतात. पण मित्रांनो, जाहिरात आणि वास्तव यात खूप मोठा फरक असतो आणि आज आपण हाच फरक उघड करणार आहोत. सर्वात आधी बोलूया रिफाइंड ऑइलबद्दल. कारण भारतात सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं तेल हे रिफाइंड ऑइल आहे. नाव ऐकलं की वाटतं की काहीतरी शुद्ध केलेलं, काहीतरी सुधारलेलं. पण प्रत्यक्षात रिफाइंड म्हणजे तेलावर केलेली केमिकल सर्जरी असते. या प्रक्रियेमध्ये बिया प्रचंड उष्णतेवर गरम केल्या जातात, त्यावर हेक्सेनसारखी केमिकल्स टाकली जातात, त्यानंतर ब्लीचिंग केलं जातं, डिऑर्डरायझिंग केलं जातं, म्हणजे वास काढून टाकला जातो, रंग काढून टाकला जातो आणि शेवटी आपल्यासमोर येतं एक पारदर्शक दिसणारं तेल, जे दिसायला सुंदर असतं पण आतून पूर्णपणे मृत असतं. कारण या संपूर्ण प्रक्रियेत त्या तेलामधले नैसर्गिक जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स नष्ट होतात. म्हणजे आपण फक्त कॅलरीज खातो, पोषण नाही. आणि एवढंच नाही तर अनेक संशोधनांमध्ये असंही दिसून आलं आहे की या उच्च तापमान प्रक्रियेमुळे ट्रान्स फॅट्स तयार होऊ शकतात आणि हेच ट्रान्स फॅट्स हृदयविकाराचा सर्वात मोठा शत्रू मानले जातात. म्हणजे बाहेरून हेल्दी दिसणारं तेल आतून आजार पसरवणारं ठरतं. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, रिफाइंड ऑइल वाईट आहे हे मान्य, पण मग पर्याय काय आहे? कारण प्रत्येकालाच स्वयंपाक करायचा आहे आणि तेल लागणारच आहे. तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर आहे कोल्ड प्रेस्ड ऑइल, ज्याला मराठीत आपण कच्ची घाणीचं तेल म्हणतो. कदाचित तुमच्या आजोबांनी किंवा आजींनी तुम्हाला सांगितलं असेल की पूर्वी गावात घाण्यावर तेल काढलं जायचं, बैल फिरायचा, लाकडी घाणा फिरायचा आणि हळूहळू बियांमधून तेल बाहेर पडायचं. कोणतीही उष्णता नाही, कोणतेही केमिकल नाही, फक्त दाब आणि संयम. आणि याच पद्धतीला आज आधुनिक भाषेत कोल्ड प्रेसिंग म्हणतात. या पद्धतीत तेल कमी तापमानावर काढलं जातं, त्यामुळे त्यामधील नैसर्गिक पोषण तत्वे सुरक्षित राहतात, जीवनसत्व ई सुरक्षित राहतं, अँटीऑक्सिडंट सुरक्षित राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तेल शरीरासाठी ओळखीचं असतं, म्हणजे शरीर ते सहज स्वीकारतं. आता एक छोटं उदाहरण देतो. समजा दोन माणसं आहेत, एकाला रोज ताजं घरचं अन्न मिळतं आणि दुसऱ्याला रोज पॅकेटमधील प्रोसेस्ड फूड मिळतं. काही दिवसांनी तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. अगदी तसाच फरक रिफाइंड ऑइल आणि कोल्ड प्रेस्ड ऑइलमध्ये आहे. एक जिवंत तेल आहे आणि एक मृत तेल आहे. आता प्रश्न येतो, कोणतं कोल्ड प्रेस्ड ऑइल घ्यावं? कारण पर्याय खूप आहेत. चला तर मग एक एक करून समजून घेऊया. सर्वात आधी बोलूया मुंगफलीच्या तेलाबद्दल. कारण भारतात सर्वात जास्त वापरलं जाणारं तेल हे मुंगफलीचं आहे. कोल्ड प्रेस्ड मुंगफलीचं तेल हे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असतं, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जातात. हे तेल खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवतं. यामध्ये जीवनसत्व ई असतं, जे त्वचेसाठी, केसांसाठी आणि वृद्धत्व रोखण्यासाठी उपयुक्त असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंगफलीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो. म्हणजे तुम्ही भाजी तळली तरी तेल लवकर जळत नाही आणि तेल जळत नसेल तर त्यातून विषारी घटक तयार होत नाहीत. पण इथे एक मोठा धोका आहे. बाजारात मिळणारं बहुतेक मुंगफलीचं तेल हे रिफाइंड असतं. लेबलवर पीनट ऑइल असं लिहिलेलं असतं, पण आतमध्ये ते जुने रिफाइंड तेल असतं. म्हणून फक्त नाव पाहून तेल घेऊ नका. लेबलवर कोल्ड प्रेस्ड, वूड प्रेस्ड, अनरिफाइंड असं स्पष्ट लिहिलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शक्य असेल तर स्थानिक घाणीवर काढलेलं तेल घ्या. गावाकडून आणा, छोट्या उत्पादकांकडून घ्या, कारण तिथे नफापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असते. आता कल्पना करा की तुम्ही वर्षानुवर्ष चुकीचं तेल वापरत होता आणि फक्त तेल बदलल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात येतं, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि तुम्हाला जास्त ऊर्जा वाटू लागते. हे जादू नाही मित्रांनो, हा पोषणाचा नियम आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अजून
आपण बोलणार आहोत सनफ्लावर तेल, सरसो तेल, नारळ तेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती प्रमाणात तेल वापरायचं. हे जर तुम्हाला खरंच तुमचं हृदय सुरक्षित ठेवायचं असेल, तुमच्या कुटुंबाला दीर्घायुष्य द्यायचं असेल, तर भाग 1 इथे संपत नाही. ही फक्त सुरुवात आहे. खरी धक्कादायक माहिती पुढच्या भागात आहे, म्हणून व्हिडिओ सोडू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सनफ्लावर तेल आणि सरसो तेलाचं संपूर्ण सत्य आणि असे काही तथ्य जे आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितले नाहीत. आता आपण पुढचं पाऊल टाकतो आणि थेट त्या तेलांकडे वळतो जे जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात सापडतात. सनफ्लावर तेल आणि सरसो तेल. आणि इथेच खरी गोंधळाची सुरुवात होते. कारण काही लोक म्हणतात सनफ्लावर तेल सर्वात हलकं आहे, तर काही लोक म्हणतात सरसो तेल सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. पण सत्य नेमकं काय आहे? चला हळूहळू उलगडूया. सर्वात आधी सनफ्लावर तेलाबद्दल बोलूया. कारण जाहिरातींमध्ये तुम्ही ऐकता हे हार्ट फ्रेंडली आहे, हे लाईट आहे, हे हेल्दी आहे. पण मित्रांनो, पुन्हा तोच प्रश्न येतो, तुम्ही कोणतं सनफ्लावर तेल वापरत आहात? जर ते रिफाइंड असेल तर त्यातले बरेच फायदे आधीच नष्ट झालेले असतात. पण जर ते कोल्ड प्रेस्ड सनफ्लावर तेल असेल तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. कोल्ड प्रेस्ड सनफ्लावर तेलामध्ये जीवनसत्व ई मोठ्या प्रमाणात असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते आपल्या शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं, त्वचेला तेज देतं आणि अकाली वृद्धत्व थांबवण्यास मदत करतं. याशिवाय यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सनफ्लावर तेल खूपच लाईट असतं, त्यामुळे लोक नकळत जास्त प्रमाणात वापरतात आणि जास्त प्रमाणात वापरलं की कोणतंही तेल हानिकारक ठरतं. म्हणून सनफ्लावर तेल चांगलं आहे, पण मर्यादेत असायलाच हवं. आता एक छोटं उदाहरण देतो. समजा तुमच्या हातात एक औषध आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे दिवसातून 1 गोळी घ्या. आता तुम्ही जर 10 गोळ्या खाल्ल्यात तर काय होईल? तेच औषध विष ठरेल. अगदी तसंच तेलाचं आहे. योग्य प्रमाणात अमृत, जास्त प्रमाणात विष. आता पुढे जाऊया सरसो तेलाकडे, म्हणजेच मोहरीचं तेल. सरसो तेलाबद्दल भारतात प्रचंड मतभेद आहेत. काही देशांनी ते बॅन केलं आहे असंही तुम्ही ऐकलं असेल, आणि काही लोक म्हणतात ते सर्वोत्तम तेल आहे. तर सत्य काय आहे? सुमारे 40 वर्षांपूर्वी एक संशोधन समोर आलं होतं, ज्यात असं सांगण्यात आलं होतं की सरसो तेलामधील युरुसिक ॲसिड हृदयासाठी हानिकारक असू शकतं आणि याच आधारावर काही देशांनी त्यावर निर्बंध आणले. पण त्यानंतर पुढील अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलं की योग्य प्रमाणात वापरल्यास सरसो तेल मानवांसाठी सुरक्षित आहे आणि उलट फायदेशीर आहे. सरसो तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, जे हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहेत. याशिवाय यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, म्हणजे ते शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतं. आणि सरसो तेलाचा स्मोक पॉइंटही जास्त असतो, त्यामुळे तळणीसाठी ते तुलनेने सुरक्षित मानलं जातं. पण पुन्हा तेच सूत्र लागू होतं. तेल कोल्ड प्रेस्ड आणि अनरिफाइंड असायला हवं. जर ते रिफाइंड सरसो तेल असेल तर त्याचा फारसा उपयोग राहत नाही. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. बऱ्याच लोकांना वाटतं की एकच तेल आयुष्यभर वापरावं, पण प्रत्यक्षात आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स लागतात. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून तेल बदलणं ही एक चांगली सवय आहे. उदाहरणार्थ, काही दिवस मूगफलीचं तेल वापरा, काही दिवस सरसो तेल वापरा, काही दिवस नारळ तेल वापरा. यामुळे शरीराला विविध पोषण तत्वे मिळतात आणि कोणत्याही एका तेलावर अवलंबून राहावं लागत नाही. आता कल्पना करा, एक माणूस रोज सकाळी उठतो, त्याच तेलात भाजी बनते, त्याच तेलात पोळी बनते, त्याच तेलात तळलेले पदार्थ बनतात. आणि ते तेल जर चुकीचं असेल तर हळूहळू वर्षानुवर्षे ते शरीरात साठत राहतं आणि मग अचानक एक दिवस रिपोर्ट येतो, कोलेस्टेरॉल वाढलेला आहे, बीपी वाढलेला आहे, हार्ट ब्लॉकेज आहे. आणि आपण म्हणतो अचानक कसं झालं? मित्रांनो, हे अचानक होत नाही. हे वर्षानुवर्षांच्या चुकीच्या सवयींचं परिणाम असतं. आणि त्यातील सर्वात मोठी सवय म्हणजे चुकीचं तेल. आता थोडंसं भावनिक बोलतो, कारण हा विषय फक्त माहितीचा नाही, हा प्रत्येक घराचा आहे. आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती प्रेम घालते, पण त्या प्रेमासोबत जर चुकीचं तेल जात असेल तर नकळत तीच आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळ करत असते. आणि हे ऐकायला कठोर वाटेल, पण हे सत्य आहे. म्हणूनच आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किमान एक गोष्ट ठरवा. आजपासून रिफाइंड ऑइल बंद आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल सुरू. आता पुढच्या भागात आपण बोलणार आहोत नारळ तेलाचं संपूर्ण सत्य. नारळ तेल खरंच सुपरफूड आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभरात नेमकं किती तेल खावं याचा परफेक्ट फॉर्म्युला. कारण तुम्ही जर हे चुकवलत तर सगळे फायदे वाया जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण भाग सी मध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची माहिती, जी तुमचं आरोग्य खरंच बदलू शकते.
आता आपण पोहोचलो आहोत त्या तेलापर्यंत ज्याला आयुर्वेदात अमृतासमान मानलं जातं, नारळ तेल म्हणजेच कोकोनट ऑइल. आणि इथेच अनेक लोक गोंधळतात, कारण काही जण म्हणतात नारळ तेलात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं म्हणून ते वाईट आहे, तर काही जण म्हणतात ते सुपर फूड आहे. तर मित्रांनो, सत्य या दोन्हींच्या मध्ये आहे. नारळ तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं हे खरं आहे, पण ते सॅच्युरेटेड फॅट इतर तेलांमधील फॅटपेक्षा वेगळ्या प्रकारचं असतं. यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स असतात, ज्यांना MCT असं म्हणतात. हे फॅट्स शरीरात पटकन पचतात, पटकन ऊर्जा देतात आणि थेट यकृताकडे जाऊन एनर्जीत रूपांतरित होतात. म्हणजेच ते शरीरात चरबी म्हणून साठत नाहीत. त्यामुळे योग्य प्रमाणात वापरल्यास नारळ तेल वजन वाढवत नाही, उलट मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतं. नारळ तेल मेंदूसाठी फायदेशीर मानलं जातं, कारण MCTs मेंदूला थेट ऊर्जा पुरवतात. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो. याशिवाय नारळ तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, म्हणजे ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. आणि त्वचा आणि केसांसाठी तर नारळ तेल वरदानच आहे. पण इथेही एक अट आहे, नारळ तेल नेहमी व्हर्जिन कोल्ड प्रेस्ड असायला हवं. रिफाइंड नारळ तेलात हे सगळे गुण जवळजवळ नष्ट झालेले असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आपण रोज किती तेल खावं? कारण हा प्रश्न बहुतेक लोकांना माहीतच नसतो. काही लोक फारच कमी खातात, तर काही लोक खूप जास्त खातात. दोन्ही चुकीचं आहे. तज्ज्ञांच्या मते एक प्रौढ व्यक्तीने दिवसाला साधारण 20 ते 25 ग्रॅम फॅट घ्यावं, म्हणजे साधारण 4 ते 5 टीस्पून तेल इतकं पुरेसं असतं. यामध्ये संपूर्ण दिवसातील सगळं तेल समाविष्ट असतं. भाजीमध्ये वापरलेलं तेल, डाळीतलं तेल, तूप सगळं मिळून. आणि जर तुम्ही या मर्यादेत राहिलात तर कोणतंही चांगलं तेल तुम्हाला नुकसान करणार नाही. आता कल्पना करा, तुम्ही फक्त 2 गोष्टी बदलता. 1. रिफाइंड ऑइल बंद करता आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल सुरू करता. 2. तेलाचं प्रमाण कमी करता. एवढ्या 2 बदलांनीच पुढच्या 6 महिन्यात तुमचं वजन कमी होऊ शकतं, तुमचं कोलेस्ट्रॉल सुधारू शकतं, तुमची ऊर्जा वाढू शकते आणि तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच फरक जाणवेल. आणि हे काही जादू नाही, हे सायन्स आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तेल कधीही पुन्हा पुन्हा गरम करू नका. एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्यावर त्यात विषारी घटक तयार होतात, जे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे उरलेलं तेल साठवून पुन्हा वापरण्याची सवय आजपासूनच सोडा. आणि अजून एक सवय म्हणजे खूप जास्त तळलेलं अन्न टाळा, कारण कितीही चांगलं तेल असलं तरी डीप फ्राईंग केल्यावर ते आरोग्यासाठी चांगलं राहत नाही. आता थोडंसं मनाला भिडणारं बोलतो, कारण हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी आहे. आज आपल्या देशात हार्ट अटॅकचं वय कमी होत चाललं आहे. 30-35 वर्षांचे तरुण अचानक कोसळत आहेत आणि आपण म्हणतो नशीब खराब होतं. पण मित्रांनो, नशीब नाही तर सवयी खराब आहेत. आणि त्या सवयींमधली एक मोठी सवय म्हणजे चुकीचं तेल. जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहून एकच निर्णय घेतला की आजपासून रिफाइंड ऑइल बंद आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल सुरू, तर समजा तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक मोठं गिफ्ट दिलं आहे, आरोग्याचं गिफ्ट. आता शेवटच्या क्षणी मी तुम्हाला एक विनंती करतो, हा व्हिडिओ इथेच संपवू नका. हा मेसेज पुढे पोहोचवा. तुमच्या आईला, वडिलांना, भावंडांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित तुमच्यामुळे कुणाचं हृदय वाचेल, कुणाचं आयुष्य वाचेल आणि हेच या व्हिडिओचं खऱ्या अर्थाने यश असेल. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सध्या कोणतं तेल वापरता आणि आजपासून कोणतं तेल वापरणार आहात. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी रहा आणि लक्षात ठेवा, छोट्या बदलांनीच मोठं आयुष्य घडतं. धन्यवाद.